7 चेंडू 23 धावा। आता या चेंडूवरती चौकार किंवा षटकार जर मारला तरच या सामन्यामध्ये वापसी करू शकतो नायक वॉरियर्स, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये जर 25 धावा करायच्या 23 धावा तर खूप अवघड जाईल। बघूया, निखिल पवार परत एकदा तयार आहे, गोलंदाजी करतोय किशोर लिंबोरे। उत्कृष्ट असा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गणेश गेवारेचं आणि एकच धाव क्लब पोहोचलाय तो 69 वरती। 22 धावांची आवश्यकता ईश्वर 11 कडनं गणेश गेवारे। 6 चेंडू मध्ये 22 धावा। 55 विनंती आहे की लवकरात लवकर पहिल्या चेंडूवरती बघूया षटकार। अशाच 4 षटकारांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी। निखिल पवार उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय संघासाठी। 5 मध्ये 16 धावांची आवश्यकता। बघूया परत एकदा गणेश, उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करण्याचा खूप मोठा अनुभव त्याच्याकडे, परंतु यावेळेस चेंडू फाईन लेगच्या दिशेनं उंच गेलेला आहे आणि बघूया आणि सीमा पार झालेला आहे। 4 धावा। 2 षटकारांची आवश्यकता आहे। गणेश उत्कृष्ट असा गोलंदाज आहे, परंतु तितकीच चांगली फलंदाजी करतोय निखिल पवार। एक वेळेस असं वाटलं होतं की खूप धीम्या गतीनं फलंदाजी करतोय निखिल, परंतु आता भरपाई त्याने करून टाकलेली आहे आणि संघाला विजय मिळून देतं का नाही ते बघावे लागेल। प्लेइंग 11 सेम आहे पहिली का बदल आहे? आणि यावेळेस जोरदार फटकावलेला हा चेंडू, बघूया चौकार आहे का षटकार आहे? षटकार। आता मात्र केवळ 6 धावांची आवश्यकता आहे। 20 चेंडू मध्ये 33 धावा करून खेळतोय निखिल पवार। एक वेळेस अशी सिच्युएशन होती की 9 चेंडू मध्ये 5 धावा केल्या होत्या निखिलनं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्याने आपला गेअर बदलला आणि संघाला एका चांगल्या पोझिशन मध्ये आणून ठेवलंय। आता केवळ 3 चेंडू मध्ये मात्र 6 धावा पाहिजेत। विजयापासून 1 फटका दूर आहे नायक वॉरियर्स। यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि तरीही 2 धावा घेण्यापासून रोखलेले नाहीत। 2 धावा। उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत निखिल पवार। चेंडू 4 धावा। फारच चुरशीचा हा सामना। आता दबावामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघूया गणेश गवारे। यावेळेस चेंडू खेळलाय आणि 4 धावा आणि सामना जिंकलेला आहे निखिल पवार। उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी त्याने दाखवून दिलं की सलामीला तो आलेला फलंदाज आहे।